भरतीच्या लाटांनी कोस्टल रोडवर पाणीच पाणी झालंय। कोस्टल रोडवर समुद्राजवळ वॉटर पार्क बनलेले आणि कोट्यवधींचा हा कोस्टल रोड प्रकल्प भरतेवेळी आता पाण्यात गेलाय। मुंबईतल्या कोस्टल रोडवर भरतीच्या लाटांमुळे पाणीच पाणी झाल्याचं पाहायला मिळतंय। समुद्रात उंच उंच लाटा उसळतात, ते पाणी संपूर्ण कोस्टल रोडवर येते आणि सध्या कोस्टल रोडचं स्वरूप हे असं झालंय, अक्षरशः वॉटर पार्क झाल्यासारखं हे रूप आलेलं आहे। कोस्टल रोडवर समुद्राजवळचं हे वॉटर पार्क बनल्याचं रूप आलंय, तर कोट्यवधींचा कोस्टल रोडचा हा प्रकल्प भरतीवेळी मात्र पाण्यात जातोय हे समोर येतंय। भरतीच्या लाटांनी कोस्टल रोडवर पाणीच पाणी झालेलं आहे आणि अशा पाण्यातून आता वाहनांना मार्ग काढत पुढे जावं लागतंय। आणि या संदर्भात आणखी सविस्तर चर्चा करूया, माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे सध्या आपल्या बरोबर जोडले गेलेत। गोविंद, कोट्यवधी रुपयांचा खर्च करून कोस्टल रोड बनवलाय खरा, अर्थातच हा तटावरचा रस्ता आहे, त्यामुळे समुद्राचं पाणी येणार, मात्र वॉटर पार्कचं स्वरूप या रस्त्यांना आल्याचं दिसतंय। नक्कीच आता जर परिस्थिती बघितली तर मी मुंबईतल्या याच कोस्टल रोड परिसरात आहे आणि माझ्या जर पाठीमागे बघत असाल तर हे जे सगळं साठलेलं जे पाणी आहे ते लाटामुळे या कोस्टल रोडवर आलेलं पाणी आहे आणि जवळपास हा कोस्टल रोडचा जो पूर्ण टनेल जो आहे तो टनेल संपल्यानंतरचा जो भाग आहे त्या भागामध्ये हे पाणी साठल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि मुंबईमध्ये 24 तारीख ते 28 तारखेपर्यंत मोठ्या प्रमाणात लाटा असल्याचं या ठिकाणी वेधशाळेकडून सांगण्यात आलेलं आहे आणि जवळपास या ज्या सलग 5 दिवस ज्या समुद्राला जी भरती आहे ती जवळपास 4.5 मीटरपेक्षा जास्त उंचीच्या ज्या लाटा आहेत त्या उसळत आहेत आणि आपसुकच समुद्रामध्ये भराव टाकून बनवण्यात आलेल्या या कोस्टल रोडमुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोस्टल रोडवर पाणी येत आहे। परंतु आत्ताचं जे पाणी आहे ज्या ठिकाणी साठलेलं त्यामुळे कुठल्याही वाहतुकीला अडथळा येत नाही आहे, परंतु एवढे कोट्यवधी रुपये खर्च करून अशा पद्धतीनं बनवलेल्या कोस्टल रोडवर जर लाटाने पाणी येत असतील तर मोठ्या प्रमाणात जर पाऊस जर सुरू झाला तर नक्कीच या ठिकाणी लोकांची तारंबळा होऊ शकते, नक्कीच खोळंबा होऊ शकतो। आत्ता मुंबईमध्ये पाऊस नाही आहे, परंतु लाटामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साठलेलं आहे। त्याच वेळेला जर पावसाची जर सुरुवात झाली तर मोठ्या प्रमाणात अडचणी येण्याची शक्यता आहे आणि आत्ताची जे आपण चित्र बघतो आहोत ते या ठिकाणी कोस्टल रोडवर जे पाणी जे आहे ते साठलेलं आहे। या ठिकाणी रस्ते हायवे अथॉरिटीचे जे कर्मचारी आहेत ते या ठिकाणी हे जे पाणी आणि जो कचरा आहे जो लाटांच्या माध्यमातून येतोय तो काढण्याचा प्रयत्न करत आहेत आणि एकूण कोट्यवधी रुपये खर्च करून बनवलेला कोस्टल रोड काही अंशी समुद्राच्या लाटामुळे पाण्यात गेलाय असं तरी चित्र सध्या आहे, परंतु वाहतुकीचा कुठलाही आता खोळंबा झालेला नाहीये। गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। मात्र पाऊस जर असला असता तर निश्चितच या ठिकाणी आणखी वेगळं आणि भीषण रूप सुद्धा पाहायला मिळालं असतं, त्यामुळे निश्चितच आता इथे काम सुरू आहे, मात्र कोट्यवधी रुपयांचा हा खर्च केलेला आहे, त्यामुळे कोस्टल रोडचं एकंदरीत काय स्वरूप आहे ते आता आपण पाहतोय। गोविंद, धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी।